तर वादग्रस्त IAS पूजा केडकर प्रकरणी दिव्यांग कल्याण आयुक्तालयाच्या पत्रानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाकडून आता चौकशीचे आदेशही देण्यात आलेले आहेत। पिंपरी चिंचवड पालिकेला दिलेला आदेश ABP माझाच्या हाती लागलेला आहे। खोटा अपंगत्वाचं प्रमाणपत्र देणाऱ्या डॉक्टरांसह मदत करणाऱ्यांवरती सुद्धा आता गुन्हा दाखल होणार आहे का, याविषयी सुद्धा आता उत्सुकता लागून राहिली आहे। खोटा अपंगत्वाचं प्रमाणपत्र मिळवून देणारं रॅकेट उघडकीस आणण्याचे आदेशही आता देण्यात आलेले आहेत। तर पूजा केडकर यांना दिलेलं अपंगत्वाचं प्रमाणपत्र हे बनावट नाही असा दावा YCM रुग्णालयाचे डीन डॉक्टर राजेंद्र वाबळे यांनी केलेला आहे आणि त्यांच्यासोबत संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी नाझीम मुल्ला यांनी। वादग्रस्त ट्रेनी IAS अधिकारी पूजा केडकरला अपंगत्वाचं प्रमाणपत्र देण्यात आलं होतं, मात्र त्याची चौकशी करण्याचे आदेश जिल्हाधिकारी कार्यालयाने दिलेले आहेत आणि पिंपरी पालिकेच्या वैद्यकीय विभागाकडून ही आता चौकशी सुरू आहे। या संदर्भात आपण बोलणार आहोत पिंपरी पालिकेच्या YCM रुग्णालयाचे डीन राजेंद्र वाबळे सर यांच्याशी। सर, चौकशी कुठपर्यंत आलेली आहे, कारण त्यामध्ये गुन्हा दाखल करण्याचे सुद्धा सूचना देण्यात आल्याचं कळतं। जिल्हाधिकारी कार्यालयाकडनं मिळालेलं जे आम्हाला पत्र आहे त्या पत्राच्या अनुषंगाने आम्ही जे संबंधित विभाग आहे YCMमध्ये अस्थिरोग विभाग व फिजिओथेरपी विभाग, या दोन्ही विभागांचे विभाग प्रमुख आहे, त्यांना आपण पत्र दिलं होतं की याच्यामध्ये तुम्ही केलेल्या तपासण्या त्याचा अहवाल सादर करा। त्या दृष्टीने त्यांनी त्यांचा अहवाल जो आहे तो आपल्याला सादर केला आहे आणि तो जो काही अहवाल आपल्याला मिळाला आहे त्याचं जे काही असेसमेंट आहे ते करून अवलोकन करून ते आम्ही कमिशनर साहेब यांना सादर करणार आहोत आणि त्याच्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाने उचललेले जे काही मुद्दे आहेत, मांडलेले जे काही मुद्दे आहेत त्याला आम्ही उत्तर देऊ। बोगस प्रमाणपत्र आहे अशा प्रकारचे प्रश्न देखील उपस्थित केले गेले आहेत आणि जिल्हाधिकाऱ्याने सुद्धा त्यावरतीच बोट ठेवलेलं आहे। हे जे प्रमाणपत्र दिलं गेलेलं आहे ते 7% म्हणजे 7% दिलं गेलेलं आहे आणि याचाच अर्थ असा होतो की त्या व्यक्तीचा जो काही क्लेम होता लोकोमोटर डिसॅबिलिटीचा तो आम्ही रिजेक्ट केलेला आहे। पूर्ण प्रक्रिया पारदर्शकरित्या जी काही केंद्र शासनाची नियमावली त्याच्यानुसार केलेली आहे आणि त्याच्यानुसारच त्यांची टक्केवारी 7% अशी आलेली। जिल्हाधिकारी कार्यालयाकडं जेव्हा हे सगळं जे चौकशी केलेली आहे या चौकशीचा अहवाल पाठवला जाईल त्यावेळेला जिल्हाधिकारी कार्यालयाचं यातून समाधान होतं का हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। नाझीम मुल्ला, ABP माझा, पिंपरी चिंचवड। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।